संदीप जी, तुम्ही सोशल मीडियावर एक पोस्टर टाकला आहे, मराठीचा अपमान केला तर नाही पिटोगे तो भी पिटोगे, याचा नेमका आशय काय समजायचा? मला वाटतं काल ज्या पद्धतीने मुंबईत होर्डिंग लावण्यात आली की बटोगे तो पिटोगे वगैरे, त्यांना मला असं वाटतं की एक महत्वाचा मेसेज आम्हाला सगळ्यांना मिळून द्यायचा आहे की मराठीचा अपमान केलात तर तुम्ही बटा, नाही तर नाही बटा, नाही बटोगे तो भी पिटोगे. मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, हा सुस्पष्ट मेसेज हा गेला पाहिजे आणि तो मेसेज देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. एकीकडे युती झालेली आहे ठाकरे गटासोबत आपली, आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वाद हा या निमित्तानं दिसून येतोय, तो कितपत नाही. हा काय उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वाद नाही. काही जे भारतीय जनता पक्षाच्या एआयनी जनरेट केलेली माकडं आहेत, त्या माकडांच्या एआय जनरेटेड माकडांचे हे प्रताप आहेत. तुम्ही ज्यांचा उल्लेख करताय ते असं म्हणतायत की हिट का जवाब पत्थर से नहीं लोहे से हम देंगे. द्या ना, बघू ना कुठला लोहा कुठला पत्थर. मी तुम्हाला सांगितलं ना, ही जी मंडळी आहेत होर्डिंग आणि पोस्टर लावणारी, ही भारतीय जनता पक्षाची एआय जनरेट केलेली माकडं आहेत. पण या निमित्तानं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण टाकवण्याचा प्रयत्न होतोय का? कारण जर लोहेचे जबाब देणे याचा नाही, मुळात असं आहे की याचा विषय आला कुठे, जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाला या पद्धतीचं नॅरेटिव्ह तयार करायचं आहे आणि उत्तर भारतीय मतं गोळा करायचे आहेत, त्याच्यासाठी चाललेले हे खेळ आहेत. सोन्याची अंडी खाऊन झाली, आता कोंबडीच कापायला निघाले. आमच्याकडे विकासाचा तर त्यांच्याकडे खुर्चीचा एजेंडा. ही युती मराठी माणसाची नव्हे तर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात. मग मला एक सांगा की त्यांनी जी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली ती कशासाठी केली? सत्तेसाठीच केली ना, खुर्ची उभवायलाच केली ना. मुख्यमंत्रीपद मिळालं नसतं तर युती केली असती का एकनाथ शिंदेनी? दुसऱ्याकडे जेव्हा एक बोट दाखवत आहे तेव्हा 4 बोट त्यांच्याकडे आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अदानी फॅमिलीसाठी महानगरपालिका नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. त्यांनी असंही म्हटलंय की आमची डेव्हलपमेंटची युती आहे आणि त्यांची सेटलमेंटची युती आहे. असं कसली डेव्हलपमेंट केली? मला एक त्या प्रश्नाचं तो उत्तर द्या. 2 पूल आणि 1 रस्ता म्हणजे डेव्हलपमेंट होत नाही. इथे राहणाऱ्या मुंबईकरांचा हॅपीनेस इंडेक्स